Brought to you by V-Guard. सर्व उपस्थित शेळगाव आणि माझ्या पंचक्रोशीतील जमलेले माझे बांधव भगिनी, आमच्या कोळी समाजाचे जमलेले सगळे माझे बांधव, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सांगतोय की बाबांनो, ही निवडणूक गावकी भावकीची नाहीये, ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. तुम्ही बघता अनेक वर्ष हर्षवर्धनजी आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणुका लढलो, सभा घेतल्या, आम्ही आमची भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण आता आम्ही विकासाच्या करता एकत्र आलोय. देशाचा सर्वांगीण विकास व्हावा, राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, जिल्ह्याचा व्हावा आणि तसाच आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा इंदापूरसह विकास व्हावा. ते करायचं म्हटलं तर कधी दोन पावलं पुढं मागं सरकावं लागतं. आम्ही जवळपास सगळेजण 60च्या पुढे गेलेलो आहे. आता एक काळ होता, आम्ही तरुण होतो, तुम्ही आम्हाला खासदार केलं, आमदार केलं, मंत्री केलं, सगळं काही दिलं, पण आमच्याकडनं एक त्या ठिकाणी पूर्णत्वाला गेलं नाही. ते म्हणजे आमच्या 22 गावांच्या पिण्याच्या शेतीचा पाण्याचा प्रश्न. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार. तो म्हणजे आमच्या खडकवासल्याचा पाण्याचा प्रश्न. त्याच्यामध्ये हर्षवर्धनजी, परवा मी एक विचार करत होतो की जसं मागच्या काळामध्ये मी उजनीची फ्लॅपची उंची वाढवल्यावर 7 TMC पाणी वाढलं, आता आपण 114 TMC पाणी भरतो. आपला भिगवण आणि राशीन इथला जो ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या जवळ मी सर्वे करायला सांगितलेला आहे की तिथं ब्रिजच्या पश्चिमेच्या बाजूला तापी, त्याच्यामध्ये गोदावरी आणि मांजरा अशा नदींवर आपण मोठे बॅरेज केलेले. तसा एक बॅरेज कदाचित ते धरणात कसा बॅरेज करताय अशी अडचण येईल, परंतु एक स्पेशल केस, विशेष बाब म्हणून आम्हा लोकांना अधिकार असतो आणि तिथं तो बॅरेज करायचा. पूर्ण धरण भरलं की बॅरेज टाकायचा, म्हणजे पुढचं पाणी पुढच्या सगळ्या लोकांना मिळेल आणि आपलं दौंड तालुका, इंदापूर तालुक्याला पाणी पुढे गेल्यानंतर आपले फुटवाल उघडे पडतात, ते पाणी आपल्या करता राहील. त्याच्यामध्ये काही अडचणीचं नाही आणि कुणाला वाईट वाटायचं कारण नाही, कारण मुळातच 7 TMC पाणी आपण जास्त केलेलं आहे. आपण त्या बाकीच्यांना सांगू किंवा तुमचं पाणी तुम्हाला दिलेलं आहे, ते मला करायचं. म्हणजे आताच्या काळामध्ये नदी कोरडीठाक बसते, त्याचा फटका माझ्या कर्जत तालुक्याला बसतो, माझ्या दौंड तालुक्याला बसतो, माझ्या इंदापूर तालुक्याला बसतो, अशा अनेक तालुक्यांना तो फटका बसतो. तो त्याच्यातनं वाचवण्याचा माझा प्रयत्न आहे. कदाचित शेळगावकर म्हणतील, राव ही एकत्र आली, हे कुठनं पाणी आणणार आहे? आम्ही पाणी असं आणणार आहे. वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघरचं पाणी आता पुण्याला प्यायला लागत असल्यामुळं आपलं पाणी कमी झालंय. तुम्ही जरी मुख्यमंत्री असला तरी देखील तुम्हाला शेवटी प्यायला पाणी देणाऱ्यांना प्राधान्य द्यावंच लागतं. आपलं धोरण आहे पहिलं पाणी प्यायला, दुसरं शेतीला आणि तिसरं इंडस्ट्रीला. त्यामुळं आमचा इंदापूर तालुका हे टेलला आहे, त्याच्यामध्ये दौंड तालुका, बारामती तालुका, पुरंदर तालुका आणि हवेली तालुका ह्याला मार बसतोय. म्हणून आम्ही मुळशी धरण ब्रिटिशांच्या काळात त्यावेळेस टाटानी तिथं वीज तयार केली आणि ती मुंबईला देतात. आम्ही टाटाला विचारणार, ते 25 TMC पाण्याची वीज किती होती? बाबा ती 1000 मेगावॉट घडी धरा, जास्त होती पण जरा 1000 मेगावॉट होती. आम्ही तुम्हाला 1000 मेगावॉट वीज सेंट्रल ग्रीडमधनं देतो, त्याचे पैसे सरकार भरेल. त्याच्याऐवजी त्यांचं पाणी तुम्ही आम्हाला द्या, ते पाणी आम्ही पुण्याला प्यायला देणार. आणि पुण्याला पाणी प्यायला दिलं की पुण्याची 4 धरणं भरली. एक तर खडकवासल्यामधला कॅनॉल आम्ही बंद करून टाकलेला. माझं देवेंद्रजींचं ठरलंय, बंद पाईपलाईन मधनं नाही तर बोगद्यातनं खडकवासल्यामधनं जे पाणी बोगद्यातनं काढायचं ते फुरसुंगीलाच काढायचं.
त्याच्यातनं 2-3 TMC बचत होती आणि थोडीशी मुळशीची उंची वाढवली की तिथं 2 TMC पाणी जास्तीचं मिळतंय. ते मुळशी टप्पा 1 आणि टप्पा 2ला द्यायचं म्हणजे मुळशी तालुका पण खुश. त्यांनाही म्हणायला नको धरण आमच्या उपाशी आणि आम्ही मात्र पाण्यामध्ये तहानलेले, हे ते राहता कामा नये. अशा पद्धतीनं फार अभ्यास करून आम्ही हे सगळं केलेलं आहे. त्याकरता केंद्रात आपल्या विचाराचं सरकार पाहिजे. कारण अशा मोठ्या कामांना जसं टेंबू ताकारी म्हैसाळला मोदी साहेबांनी पैसे दिले, गोसीखुर्द प्रकल्पाला मोदी साहेबांनी पैसे दिले, तशा पद्धतीनं हर्षवर्धनजींनी सांगितलं तसं ह्याला काही 100 कोटी रुपये लागणार आहे. काही मी राज्य सरकारच्या बजेटमधनं टाकणार आणि काही केंद्राकडनं आणणार. एकदा शेळगावकरांनो, तुम्ही डोक्यातनं काढा, जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करू नका. अजिबात ते आपल्या फायद्याचं नाही आहे. 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे. हा आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आम्ही पण काम करत असताना कधी जातीभेद केला नाही. मी स्वतः मुस्लिम बांधवांना वक्फ बोर्डाच्या अडचणी दूर करण्याच्या करता बैठका घेतला. 1000 कोटी रुपये भागभांडवल मौलाना आझाद महामंडळाला करायचा निर्णय घेतला. 8 वर्षाचीच गॅरंटी होती कर्ज घेतल्यानंतर. त्याच्यामुळं कर्जाच्या करता दिल्लीतनं पैसे येताना काकू व्हायचं, ती अट काढून टाकली. त्याच्यामुळं अनेक माझ्या मुस्लिम बांधवांना आता कर्ज मौलाना आझाद महामंडळातनं उपलब्ध राहणार आहे. त्याच्यामुळे काही छोटे मोठे व्यवसाय, सगळ्यांना नोकऱ्या आम्ही देऊ शकत नाही, त्याच्यामुळे काहींना मुद्रा लोनमधनं कर्ज देणार. मोदी साहेबांनी 10 लाखाचा मुद्रा लोन होता 20 लाख रुपये केलेलं आहे. त्याचाही फायदा माझ्या शेतकऱ्यांना होणार, शेतकऱ्यांच्या मुलांना होणार, व्यवसायधारकांना होणार. 3 कोटी लोकांना देशामध्ये घरं बांधायचा कार्यक्रम हा मोदी साहेबांनी हातात घेतलाय. गरीबाला 300 युनिटपर्यंत वीज जे गरीब वापरतात त्यांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलेला आहे. 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य गरीबाला देऊन एकही माणूस माझ्या भारतातला उपाशी झोपता कामा नये अशा प्रकारचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतलाय. राज्यामध्ये एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आमचं मंत्रिमंडळ सगळं काम करत आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजाला इथं विचारा. आमचे रमेश पाटील आमदार बसलेत, आज त्यांना विचारा की त्यांच्याही समाजामध्ये काही समस्या आहेत, त्याच्या संदर्भातला आयोग नेमलेला आहे आणि त्याचा अभ्यास करून त्याच्यातनं मार्ग काढायचा आहे. अरे येड्या गावळ्याचं काम नाही, ह्याच्या आधी कोणी हे केलं नाही. आमचा पालखी मार्ग मोदी साहेबांच्यामुळं झाला आणि हे बाकीचेच पाठ थोपटतायत, आम्ही केला आम्ही केला. अरे तुम्ही काय केलं? देवळात वाजवायची घंटा केली का? देवळात वाजवायची घंटा हे शब्द काय वापरलाय बघा. त्याच्यामुळं तुम्ही लक्षात घ्या, हे निव्वळ फसवणूक आहे. 10 वर्ष आम्हीच त्यांना खासदार केलं, तुम्हीच मतदान केलं, परंतु मोदी साहेबांच्या विरोधात भाषणं केल्याशिवाय आणि अमित भाईंना विरोधात भाषणं केल्याशिवाय काही केलं नाही. आमच्या बारामतीत काही झालं नाही, इंदापूरमध्ये नाही, पुरंदरमध्ये नाही, दौंडमध्ये नाही, खडकवासला नाही, बोरवेला मुळशीला नाही. मी कालच बोरवेला मुळशीमध्ये मी मुख्यमंत्री होतो. ही अवस्था आहे. आता ती संधी आली. मगाशी बेंबीच्या देठापासून आमचे दत्ताबाबा सांगत होते, हर्षवर्धन सांगत होते. मित्रांनो, आता जर ही संधी घालवली ना तर मग आपल्यासारखं करंट कुणीच नाही, कुणी आपल्याला मदत करणार नाही. तुम्ही आता अजिबात दुसरा काही विचार करू नका. काही जण भावनिक मुद्दा करतील. मला शिगाडी वकील तुम्हाला आणि सगळ्यांना सांगायचंय, भावनिक मुद्दा केला तरी देखील आपली श्रद्धा असती, देवावर असते, पांडुरंगावर आहे. वेगवेगळ्या पद्धतीने गुणाची वेगवेगळ्या ठिकाणी श्रद्धा असते, ते श्रद्धा असली पाहिजे. परंतु भावनिक होऊन डोळ्यात पाणी आणून प्रश्न सुटत नाही. तुमच्या माझ्या रोजीरोटीचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न हे पाठपुरावा करूनच सुटणार आहे आणि त्याला केंद्रासारखं मजबूत सरकारच पाठीशी पाहिजे. आज आम्ही पुण्यामध्ये बापट साहेब सत्ताधारी पक्षाचे खासदार निवडून गेले, वारले, मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. पण त्यांनी 16,000 कोटी रुपये आमच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या मेट्रोला आणले. 500 कोटी रुपये टर्मिनल तयार करायला विमानतळाकरता आणले. झालं उद्घाटन.
ऑनलाईन उद्घाटन मोदी साहेबांनी केलं. नदी सुधार कार्यक्रमाला काही हजार कोटी रुपये आणले. जायका प्रकल्पातनं जपान गव्हर्नमेंटकडनं पैसे आणले. 0.5% पैसे मिळतात. हे पैसे डायरेक्ट मी अर्थमंत्री आहे. हे पण मंत्रिमंडळात अनेक वर्ष हर्षवर्धनजींनी काम केलंय. आम्हाला डायरेक्ट राज्याला वर्ल्ड बँकेचे पैसे, त्याच्यामध्ये जपान गव्हर्नमेंटचे पैसे किंवा परदेशातले पैसे आणता येत नाही. त्याला केंद्राच्याच मार्फत जावं लागतं. त्याकरता आपल्याला शेवटी त्यांच्या विचाराचा खासदार निवडून दिला की आम्ही तिथं जाऊ ना, आम्ही खासदाराबरोबर जाऊ आणि सांगू आता आम्ही आमचं काम केलंय, आम्हाला ह्याच्यामध्ये पैसे पाहिजे आणि पैसे आम्ही मिळवणार. तुम्ही म्हणाल एवढं कसं दाबात सांगतोय. परवा पुण्याच्या मीटिंगमध्ये एकनाथराव शिंदे बोलत असताना मला मोदी साहेबांच्या जवळ खुर्ची होती, चान्स मिळाला. मी सारखा बोलत होतो की त्यांच्याशी. काही गावाकडच्या गप्पा नव्हत्या चालल्या, विकासाच्या गप्पा चाललेल्या होत्या. मी सांगितलं इथं हर्षवर्धन दत्तामामा आम्ही एकत्र आलोय, तिथं आमचा राहुल कुल, रमेश आप्पा, आम्ही सगळे एकत्र आलोय. तिथं कुलदीप कोंडे देशमुख आणि बाकीचे आम्ही सगळेजण एकत्र आलोय. पुरंदरमध्ये विजयराव शिवथरे आणि आम्ही सगळेजण एकत्र आलोय, बाबा राजे जाधवराव वगैरे. आणि अशा पद्धतीनं भीमराव तापकीर, आम्ही सगळे खडकवासला ते एकत्र आलोय. हे स्वार्था करता नाही. आम्हाला भरभरून तुम्ही प्रेम दिलंय, भरभरून आम्हाला सत्ता उपभोगायला दिली. सत्तेचा ताम्रपट तर कोणी घेऊन आलेलं नाहीये, पण विकास करायचा आहे. मलाही विकास करायला आवडतं. मी पण पहाटे 5 ला उठतो, 6 ला कामाला लागतो की नाही. मी निर्व्यसनी आहे. कुणी एखादे मायाच्या लालनी सांगावं, अजित पवार परवा कुठेतरी सिगारेट बोटत बसला होता, कुठेतरी गुटखा खात बसला होता. कधीही नाही, मला आवडतच नाही. आपल्याला साधू संतांचे विचार आवडतात आणि काम आवडतं. त्याच्यामुळं माझ्या 22 गावांचा प्रश्न, माझ्या सणसरकटचा प्रश्न, माझ्या नीरा नदीवर जे काही बंधारे आहेत त्याचं रूपांतर बॅरेजमध्ये करायचं मी मगाशी सणसरला सांगितलंय, रिपीट करत नाही. आणि आम्ही ओव्हरफ्लोचं पाणी वीरचं ते मोठे पंप लावून उचलणार आहे. अहो मी माझे अधिकारी पाठवले. त्या तेलंगणाचे मुख्यमंत्री होते ना, काय होतं त्यांचं नाव, राव KCR, बराबर KCR मध्ये गेलो होतं का काय. KCR काही जण भाव चढली होती, गेली तिकडं. आणि जेव्हा KCR पडला, अल्ला दादा जरा चुकलं दादा, माफ करा, माग पदरात घ्या, पदरात. अरे म्हणलं पदर फाटला आणि कुठं पदरात घ्या, आता घेतलं पदरात घ्या. तर सांगायचं तात्पर्य, त्यांनी 2-2 लाख हॉर्सपॉवरचे पंप बसवलेत. तुमच्या माझ्या शेतावर 3चा, 5चा, 7.5चा, 10चा, 12.5चा, 15चा, 20चा पंप असला तरी पाणी किती मारते? 2 लाख हॉर्सपॉवर. एकाने कागदावर दाखवा लिहून 2 लाख हॉर्सपॉवर आकडा काढून. मित्रांनो, ही टेक्नॉलॉजी आली आहे. आम्ही आता पुरंदरला पण 54 कोटी रुपये मंजूर केले आहे हाय प्रेशरचे पंप आणि नव्या मोटारी टाकायला करता. तसं आपल्याला आता आम्ही सोलरवर सगळं करतोय. लाकडी लिंबोडी, माझ्या बारामती आणि आमच्या इंदापूर तालुक्यातल्या 17 गावांची योजना आहे, जवळपास 300 कोटीची. कामं सुरू झाली, पाईप यायला सुरुवात झाली. पाईप एवढा मोठा आहे की त्याच्यात माणूस उभा राहील. केवढा बघा, आता ह्याला विचार, त्या दाखव, त्याला मोबाईलवर दाखव. हा ते बघा, मोजा ते किती उंची आहे. एवढं पाणी त्या पाईपात शिरणार आणि ह्या जिऱ्यात बघायला येणार. लोकांचं कल्याण होणार की नाही. आणि तिथं मी इलेक्ट्रिक पंप नाही, तिथं सोलर बसवणार आहे, ते पॅनल, आणि त्याच्यावर वीज तयार करणार त्यांची, आणि ती महावितरणला देणार. आमचं धोरणच आहे, एकनाथराव शिंदे, देवेंद्र आणि आमचं, की टप्प्याटप्प्यामध्ये सगळे मोठे मोठे लिफ्ट इरिगेशन योजना ह्या टेंबू, ताकारी, म्हैसाळ, उरमोडी, जे घाटापूर, विष्णुपुरी, आपल्या इकडं असणारं पुरंदर, जनाई, शिरसाई आणि लाकडी लिंबोडी, ह्या आपल्याला ह्याच्यावर करायच्या सोलरवर. आम्ही आता 8.5 लाख पंप सोलरवर करतो. आत्ताच मला कुठं वाटपान होतो ते म्हणलं 8 तासाचं विजायचं
कुठली वस्ती होती? जामदार वस्ती. जामदार वस्तीवर आम्ही गेलो होतो. तिथं म्हणले दादा ते लाईटचं जरा बघा ना. सध्या काय झालं एकदम डिमांड 44 टेम्परेचर झाल्यामुळं शहरात वाढलेली आहे. त्यामुळं थोडंसं अडचण झालेली आहे. परंतु त्या अडचणीतनं आम्ही मार्ग काढतोय. तुम्हाला शेरगावकरांना विनंती करायची, तुम्ही पण नीरा डाव्या कालव्याच्या शेवटी आहात. त्याच्यामुळं तुम्हाला पण टेलवाल्यांची अडचण काय ते लक्षात आहे. आणि हे सगळं काम करायला फार काही काळ लागणार नाही. फक्त टाटाने सांगायचं की ठीक आहे मी तुमची वीज घेतो आणि लगेच ते पाणी पुण्याला प्यायला. धरणात पाणी आपले आहेच की पाणी आपल्याकडं. त्याच्यामुळं फार काही त्याला वेळ लागणार आहे अशातला भाग नाही. पण त्याच्याकरता 7 तारखेला सकाळी 7 ते 6 जे मशीन असेल, 3 मशीन आहेत. 2-3 तर बघूच नका, पहिलंच बघा. पहिल्यात वरनं 2 नंबर, वरनं 2 नंबर बटन दाबायचं. ते बटन दाबलं की असं समजायचं आपलं लवकरच पाणी सुरू होणार आहे, आपलं कल्याण होणार आहे. मी खोटं सांगत नाही, मी शब्दाचा पक्का आहे. आणि तुम्ही म्हणाल एवढं वर तोंड करून सांगतो तू कसं काय बोलतो रे. उद्याच्या जूनमध्ये मला अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मी शासनाचा सादर केला. आता केंद्राचा अर्थसंकल्प झाला की राज्याचे सगळे अर्थमंत्री आपल्या आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. वर्षाचा तुमचा अर्थसंकल्प 6.25 लाख कोटी आहे आणि तो माझ्या हातात आहे. शेवटची सही एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी लागती. त्यांना ऑलरेडी विचारलेलं आहे. साक्षीदार हर्षवर्धन पाटील आहे की नाही. आपली ह्याच्यावर सागरला मीटिंग झाली होती. हे खोटं बोलत नाही. हा चान्स आहे तुम्हाला. आता आलेल्या संधीचं सोनं करायचं का आलेल्या संधीची राख करायची ते तुमचं तुम्ही ठरवा. सगळे आम्ही एकत्र आलोय. आरपीआय आठवले, आरपीआय खरात, आरपीआय कवाडे, त्या रासप सगळे त्याच्यामध्ये आहेत सहकारी. मनसेचा बाहेरनं पाठिंबा आहे बिनशर्त. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस. मला मुस्लिम बांधवांना सांगायचं तुमच्या भावना भडकवत आहेत. आम्ही तुम्हाला शब्द देतो, आम्ही राज्यकर्ते आहोत. तुमच्या केसाला देखील कोणी धक्का लावणार नाही, हा आपला शब्द आहे. सगळ्यांनी संविधानाचा आदर करा, नियमाने वागा. अजित पवारनी पण नियमाने वागायचं. घटनेची पायमल्ली करायची नाही, कायद्याची पायमल्ली करायची नाही. कायदा सगळ्यांना सारखा. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अतिशय सुंदर अशा प्रकारची घटना आणि संविधान आपल्याला दिलेलं आहे. मोदी साहेबांच्या विरोधामध्ये बोलायला काही जागा नाही. माग सगळ्या पंतप्रधानांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप झाले. 10 वर्षात शेळगावकरांनो आणि पंचक्रोशीतल्या जनतेनो मोदी साहेबांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला का? सांगा कुणी. नाही झाला. डॉक्टर मनमोहन सिंगावर झाला. 10 वर्षात कोल माईनवर झाला आणि 2Gचा झाला. 2Gचा तर लांब कितीतरी लाख कोटीचा झाला. त्याच्यामध्ये राजीव गांधींवर झाला बोफोर्स. तेव्हा तर गावात पण काही झालं जरा ग्रामसेवकाचं किंवा सचिवाचं, अरे आमच्या सोसायटीत काल बोफोर्स झालं. अरे कशाचं बोफोर्स झालं असे लोक म्हणायची. आठवा जरा राजूजींना सत्ता सोडावी लागली, मनमोहन सिंगांना सत्ता सोडावी लागली. ह्या गोष्टीचा आपण नीटपणे विचार करा. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. महिला भगिनींनो, तुम्हाला पण मोदी साहेबांनी खूप चांगली संधी दिली. 2029ला ही आता निवडणूक 24ची आहे. 29ला देशात खासदार 543 निवडून द्यायचे नेहमीप्रमाणे आणि 181 वेगळ्या खासदार महिला त्या अजून निवडून द्यायच्या. म्हणजे 543 अधिक 181. त्याच्यामध्ये कुणाचा चान्स लागेल उर्मिलाताई सांगता येत नाही.
ही गोष्ट लक्षात घ्या. कुठल्या ना कुठल्या 181 महिला जाणार आहेत आणि आमदारकीला आम्ही 288 आमदार निवडून जातो. ते सोडून त्याच्यात पण महिला येऊ शकतात. त्या सोडून निव्वळ 88 महिला राज्यामध्ये आमदार 2029ला होणार आहेत. हे कुणामुळे घडलं? मोदी साहेबांच्यामुळे घडलं. मित्रांनो, आता आम्ही जसं त्यांनी रामलल्लाचं मंदिर बांधलं, जसं त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं नदी सुधार कार्यक्रम वगैरे केलेले आहेत, तशा पद्धतीनं आता पांडुरंगाच्या दर्शनाला आपण जातो पंढरपूरला. तिथलं जीर्णोद्धाराचं काम एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि आम्ही हातात घेतले. 3000 कोटीचं काम आहे. ते झाल्यानंतर तुम्ही म्हणाल याला काम करावं तर ते महायुतीनंच करावं. एवढंच चांगल्या पद्धतीनं दर्शन तुम्हाला मिळणार आहे, सुविधा तुम्हाला मिळणार आहे, सगळ्या सोयी तुमच्या तिथं केल्या जाणार आहेत. फार चांगला प्लॅन केला आहे. 5 लोकांना सांगितला, त्याच्यातला एक आम्हाला प्लॅन आवडला आहे. अशा पद्धतीनं आमचं तुळजापूर असेल, आपलं कोल्हापूर महालक्ष्मी असेल, आपलं ज्योतिबा असेल, आपले जे जे महत्त्वाचे तीर्थक स्थळं आहेत ते त्या तिथं चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न. मला तर मधी दत्तामामांनी ते मालोजी राजांची समाधी आणि त्या शेजारी काय दर्गा चांदशावली, त्यालाही मी पैसे दिले, भेदभाव केला नाही. लक्षात ठेवा, आम्ही आपल्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले त्यांचा भिडेवाडा, तो भिडेवाडा तिथं आपल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या समोर सगळी जागा विकत घेतली. कोर्टात गेलो आणि ते जागा ताब्यात घेतली. जिथं पहिली मुलींची शाळा सावित्रीबाईंनी सुरू केली, जिथं त्यांना त्रास झाला तिथं त्यांचं स्मारक आम्ही करणार आहे. आणि दुसरं स्मारक फुले आणि सावित्रीबाईंचं, महात्मा फुलेंचं, तेही मोठं स्मारक आम्ही करतोय. त्याच्यामध्ये क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे ते पण स्मारकाचं काम चालू आहे का नाही? लोक म्हणायची बार्टीमध्ये आमच्यावर अन्याय होतो, नवबौद्धांचा फायदा होतो, मातंग समाजाला आरटी आणलं की नाही? सगळ्यांनी थापा मारल्या, परंतु आम्ही एकनाथरावांनी देवेंद्रांनी आणलं, अंमलबजावणी केली. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. आम्ही अनेक समाजाला वेगवेगळ्या पद्धतीनं न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. लक्ष्मणराव वडार पैलवान, लक्ष्मणराव वडारच की मारुती वडार, काय मारुती वडार, आयला तुम्ही काहीतरी सांगा राव. ते पैलवान होते ना वडार समाजातले, ते तर त्यांच्या नावाने देखील आम्ही स्कीम आमच्या वडार समाजाच्या करता चालू केलेली, सगळ्यांच्या करता आहे. तुम्ही फक्त आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हाला भरभक्कम पाठिंबा द्या, भावनिक होऊ नका. आमच्या समोरचे हे काहीही करू शकत नाही. मला सगळं माहिती आहे. मी त्यांच्याकडं लहानाचा मोठा झालो. कसा? लहानाचा मोठा. त्याच्यामुळे मला तिथलं सगळं माहिती आहे. कुणाचा आवाका किती आहे, कुणाचा आवाका किती आहे, कोण कामाचा माणूस आहे, कोण त्या ठिकाणी नुसतेच काय ते सेल्फी काढतात, कोण सारखं त्या ह्याच्यात बघून काय 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 बटणं दाबत बसतात. हे सगळं मला माहिती आहे. शेवटी मोदी साहेब तिथं केंद्रात कामाची व्यक्ती आहे, तसा मी पण महाराष्ट्रामध्ये कामाचा माणूस आहे. हे आपण लक्षात घ्या आणि त्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांचा सर्वांगीण विकास हा आपण करून घेऊया. पाण्याचा प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडूया. इतर तर रस्ते वगैरे मगाशी मला दिलं की दादा आमचा शेरगाव इथे बंद केलेले रस्ते चालू करा, तेही आपण करू. धनगर समाजाच्या करता देखील आपण त्यांना आदिवासी मध्ये घालता येत नाही तोपर्यंत 1000 कोटी रुपयाचं डॉक्टर तरंगे योजना आपण धनगर समाजाच्या करता देतो. मीच त्याच्यात आता लक्ष घातलंय. चौडीला नाही वाबगावला तर दिलेच, पण चौडीला मला मध्ये अण्णा डांगे आले होते. तिथलं म्हणलं चांगलं काम मला प्लॅन दाखवा, मी तिथंही तुम्हाला निधी देतो. एकनाथरावांची देवेंद्रजींची पण तयारी आहे. ह्या पद्धतीनं मित्रांनो आपल्याला काम करायचंय. रामोशी समाज, हा रामोशी समाजाने पण पाठिंबा दिला, सगळ्यांचा पाठिंबा आहे. त्यांनाही आम्ही न्याय देतोय, तिथंही आम्ही कुठली अडचण येऊन देत नाही.
या पद्धतीचं काम. आणि आम्ही सगळेजण स्वार्थाकरता एकत्र आलेलो नाही. आपल्या भागाच्या मध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या अंगात पाणी आहे, परंतु त्यांच्या शिवारात पाणी नसल्यामुळं त्यांना अडचणी येत आहेत. ते कायमचं पाण्याच्या बाबतीमध्ये त्यांना समाधानी करण्याच्या करता आम्ही हे सगळं ठरवलेलं आहे. आणि आमच्या अंतिम टप्प्यामध्ये ते आहे. एकदा तुम्ही शिक्कामोर्तब उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं बटन दाबून केलं की पुढच्या कामाला आचारसंहिता संपेल आणि सगळ्या कामाला गती. त्या बाबतीमध्ये आलेलं चित्र माझ्या इंदापूरकरांना, माझ्या बारामतीकरांना, माझ्या दौंडकरांना, माझ्या हवेलीकरांना, माझ्या पुरंदरकरांना, बोरवेल्ला मुळशीकरांना आणि खडकवासलाकरांना सगळ्यांना पाहायला मिळेल. ते पाहण्याची सुवर्ण संधी तुमच्या पवित्र मतामध्ये आहे. म्हणून तुमचं पवित्र मत आम्हाला घड्याळाच्या शेजारचं बटन दाबून लोकसभेमध्ये जास्तीत जास्त खासदार हे कसे आपले निवडून जातील आपल्या विचाराचे, महायुतीचे, ह्याकरता आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे. त्याला आपण साथ द्या. भर उन्हामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने माझे शेळगावकर आणि माझे आजूबाजूचे लोक इथं उपस्थित राहिली, आमचं स्वागत केलं, त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जेव्हा जेव्हा शेळगावमध्ये मी येतो त्यावेळेस शेळगावकर अतिशय मनापासून माझे 2 शब्द ऐकण्याकरता येतात. हे मी माझ्या आयुष्यात कधी विसरणार नाही. त्याच्यामुळे तुमची पण कामं मी माझ्या आयुष्यात विसरणार नाही हा शब्द देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.